नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी नंदिनी नरवाडे आणि स्वागत आहे आपलं ध्यास शेतीचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जीवामृत संबंधित सगळी माहिती। तर शेतकरी मित्रांनो, जीवामृत म्हणजे काय? तर जीवामृत हे एक सेंद्रिय खत आहे आणि आपल्या शेतीला जेवढेही आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य, सूक्ष्म घटक, सूक्ष्म जीवाणू या सगळ्यांची पूर्तता करतं हे जीवामृत। जीवामृतचे फायदे काय आहेत? तर सगळ्यात मोठा फायदा म्हणजे जीवामृत हे कमी खर्चिक खत आहे आणि त्याचा आपल्या शेतीसाठी खूप अत्यंत चांगला वापर होतो आणि त्याचबरोबर आपली शेती जी आहे ती सुपीक होते। त्याचबरोबर आपल्या शेतीमध्ये गांडुळांची संख्या वाढते। शेतीला आवश्यक असणारे सर्व अन्नद्रव्य आणि घटक आपल्याला जीवामृतमधून भेटतात। त्याचबरोबर जीवामृतमधून आपल्याला नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश आणि जे आपल्याला शेतीसाठी जे आवश्यक अन्नद्रव्य आहेत ते आपल्याला भेटून जातात आणि सगळ्यात मेन म्हणजे कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन आपल्याला जीवामृतमुळे शेतामध्ये घेता येते। शेतकरी मित्रांनो, आता आपण बघितलं की जीवामृत म्हणजे काय आणि जीवामृतचे फायदे काय, पण आता हे जीवामृत बनतं कसं आणि त्याच्यासाठी बनवण्यासाठी काय काय गोष्टी लागतात ते आपण आता बघूया। तर जीवामृत जे बनतं त्याच्यासाठी लागतं गूळ, बेसन, देशी गाईचं शेण आणि देशी गाईचंच गोमूत्र। त्याचबरोबर आपल्या बांधावरची माती किंवा आपल्या शेतातली जी सुपीक माती आहे जिथे आपण कुठलेही रासायनिक खत किंवा काही वापरलेलं नाहीये ती माती किंवा वडाच्या झाडाखालची माती आपण याच्यासाठी वापरू शकतो आणि पाणी। शेतकरी मित्रांनो, जीवामृत तयार करण्यासाठी आपल्याला हा असा 200 लिटरचा ड्रम लागणार आहे। त्याचबरोबर जे आपण साहित्य बघितलं तर ते किती प्रमाणात घ्यायचं ते मी तुम्हाला सांगते। तर गूळ जे आहे आपल्याला जर सेंद्रिय गूळ भेटला तर अतिउत्तम, जर नाही भेटला तरी ठीक आहे। तर ते आपल्याला 2 किलो लागणार आहे। बेसन 2 किलो, आपली जी वडाखालची किंवा जी आपण माती घेणार आहोत सुपीक ती 1 किलो किंवा मुठभर माती पण चालू शकते आणि त्याचबरोबर जे देशी गाईचं शेण आणि देशी गाईचं गोमूत्र, तर गोमूत्र 10 लिटर आणि शेण 10 किलो असं आपल्याला लागणार आहे। तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की कसं ते तयार करायचं जीवामृत। जे आपण सगळे साहित्य घेतलेलं आहे त्याच्यामध्ये शेण, गोमूत्र, बेसन, गूळ, माती, तर हे जे साहित्य आहे ते वेगवेगळ्या भांड्यांमध्ये आपण ते सगळं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या गाठ किंवा कचरा जो असतो त्याच्यात राहायला नाही पाहिजे। आणि ते सगळं जे मिश्रण आहे, समजा शेण, गोमूत्र हे वेगवेगळ्याच ठिकाणी आपण करूया आणि त्याच्यानंतर जो 200 लिटरचा आपण ड्रम घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक एक करून ते सगळं साहित्य टाकायचं। गूळ पूर्ण विरघळून घ्यायचा, बेसनच्या ज्या गाठी असतात त्या फोडून घ्यायच्या, शेणामधला कचरा काढून टाकायचा आणि गोमूत्रामध्ये जरी काही कचरा असेल तरी तो गाळून घ्यायचा। तर हे सगळं जे आहे आपण 200 लिटरच्या ड्रममध्ये टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर ते मटेरियल जेवढं बसतंय त्याच्यावरती पूर्ण मग ड्रम भरून आपण पाणी टाकणार आहोत। तर हे जे आहे मिश्रण हे 7 दिवस आपल्याला कंटिन्यू ठेवायचं आहे सावलीमध्ये झाकून आणि त्याच्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी अँटी क्लॉकवाईज त्याला रोज आपल्याला फिरवायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, 7 ते 8 दिवसामध्ये हे जीवामृत पूर्णपणे तयार होतं आणि एका एकरसाठी आपण 200 लिटरचा जे ड्रम आहे तो आपण यूज करू शकतो। आणि त्याच्यानंतर आता हे जीवामृत द्यायचं कसं, तर आपण त्याला फवारणीद्वारे पण देऊ शकतो, पण जास्त बोललं तर आळवणीमधून जास्त इफेक्ट भेटतो, तर आळवणी करू शकतो। त्याचबरोबर पाटाच्या पाण्याने आपण ते देऊ शकतो भाताला किंवा इतर कुठले आपले पिकं आहेत तर त्याला आपल्याला पाटाच्या पाण्याने आपण देऊ शकतो। आणि त्याचबरोबर जर आपण द्यायचं बोललं तर आपण पाण्यामध्ये मिक्स करून ते आपल्या हाताने मगाने पण देऊ शकतो। जे काही क्लिप्स आहेत जे मी स्वतः दिलेले आहेत ते तुम्ही आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघू शकता। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघितलंच असाल की मी कशा प्रकारे जीवामृत दिलेलं आहे, तसंच तुम्ही सुद्धा देऊ शकता। आणि त्याचबरोबर आता मी जे म्हटलं की बाबा जीवामृतमुळे शेतामध्ये गांडुळांची संख्या वाढते, तर त्याचा सुद्धा प्रॅक्टिकली एक व्हिडिओ आहे माझ्याकडे, तो पण तुम्हाला मी एक दाखवते स्क्रीनवरती, ते तुम्ही बघू शकता। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक मी दाखवणार आहे, हे बघू शकता, ह्या टोपल्यामध्ये गांडूळ आहे पूर्ण। तर
हे गांडूळ मी विकत आणलेले नाहीत, काहीच नाही आहे. जसं जसं काढतोय तसं तसं गांडूळ निघतात आणि त्या गांडुळांची साईज पण एवढी मोठी आहे ना की खूप मोठी आहे. मी तुम्हाला दाखवते. बघितलंच असतं, कुठूनही बाहेरून आपल्याला गांडूळ आणायची गरजही नाही लागली की एवढे गांडूळ आपल्या शेतामध्ये तयार होऊ शकतात. आपण अशी सेंद्रिय शेती करायची की आपल्या शेतामध्ये बांधावरती कुठे जरी आपण उतरलं तर तिथं गांडूळ ही आलीच पाहिजे आणि हे जीवामृतमुळे शक्य होतं आणि ते मी करून पण दाखवलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या शेतामध्ये जीवामृत तयार करा, जीवामृत वापरा आणि आपली शेती जी आहे ती सेंद्रिय शेती उत्तम रीतीने तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे ही माती भुसभुशीत आहे. एकदम पूर्ण शेताची माती अशी एवढी भुसभुशीत आहे आणि हे फक्त जीवामृत वापरल्यामुळे झालेलं आहे. त्याच्यानंतर मी आता तुम्हाला माझा एक प्लॉट दाखवते पूर्ण. शेतकरी मित्रांनो, हा जो प्लॉट आहे जो तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता, तर आता या प्लॉटमध्ये मी परत एकदा नवीन लागवड करण्यासाठी हा प्लॉट तयार केलेला आहे आणि 15 दिवसांमध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये पूर्ण भाजीपाला आणि बाकीचे पिकं लावलेले दिसतील. तर आता मी ह्या प्लॉटची पूर्ण तयारी करत आहे आणि नेक्स्ट व्हिडिओ हा आपला याच टॉपिकवरती येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा करा. आणि मी कॉलेजमध्ये 11वीला असल्यामुळे मला रोज व्हिडिओ करणं तर शक्य नाही आहे, पण मी दर रविवारी व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी ट्राय करेन आणि दर रविवारी आपला व्हिडिओ येईन. तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.